महाराष्ट्र सरकारने शहरी भागातील रहिवासी जमिनींसाठीचा तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे लहान भूखंडाचे व्यवहार कायदेशीर होणार असल्याने राज्यातील अंदाजे 60 लाख कुटुंबांना आणि लहान भूखंडधारकांना दिलासा मिळणार आहे। हा एक ऐतिहासिक निर्णय असून साधारणतः राज्यातील 3 कोटी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणारा निर्णय शासनाच्या महसूल विभागाने घेतला आहे। या निर्णयाअंतर्गत अमरावती शहरातील आरक्षित भूखंडधारकांचे रहिवासी जमिनी नियमानुकूल करून अमरावतीमधील जवळपास 35,000 भूखंडधारकांना दिलासा देण्याची मागणी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनातून केली आहे। राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात बोलताना आमदार संजय खोडके म्हणाले की शासनाने शहरी भागातील रहिवासी जमिनीसाठीची तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयामुळे महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये अथवा नियोजन प्राधिकरण स्थित असलेल्या जमिनी हस्तांतरण करणार नाही असं म्हटलंय। हा एक सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतलाय, परंतु नजीकच्या काळात या निर्णयाचे शासनाकडून नियमन करत असताना थोडा कालावधी लागणार आहे। त्यामुळे यामध्ये शासनाला आणखीन एक निर्णय घ्यावा लागेल की जे काही नियोजन प्राधिकरण किंवा ज्याचे काही आरक्षण असतील ते सोडून निर्णय घेऊन शासनाला पुढे जावं लागणार आहे। म्हणजेच ज्या ठिकाणी आरक्षण भूखंड असेल व 15 ते 20 वर्षांपासून घरे बांधली असतील त्या ठिकाणी तिथे कुठलीही बाधा नसेल तसा भाग हा नगरविकासकडे देऊन त्यांना नियमित करण्याबाबतचा हा सर्वात मोठा निर्णय हा त्यामधला राहणार आहे, असंही आमदार संजय खोडके यांनी सभागृहात सांगितलंय। अमरावती शहरामध्ये जवळपास 35,000 लोक हे आरक्षित भूखंडावर राहत असल्याने त्यांना नियमानुकूल करून दिलासा देण्यासाठी सुद्धा तुकडाबंदी कायदा अंतर्गत निर्णय घेण्याची सूचना आमदार संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष केली आहे। माननीय खोडके। सन्माननीय मंत्री महोदय, आज आपलं मी इथे अभिनंदन करतो। आज जर आपण राज्य शासनामध्ये पाहिलं तर रँकिंगमध्ये महसूल मंत्री फार वर येतो आणि आजपर्यंत जे महसूल मंत्री जे झाले त्यांनी बरेच निर्णय घेतले असतील, परंतु आपण आलेल्या सामान्य कुटुंबातला महसूल मंत्री हा आपण पहिल्यांदा हाऊसमध्ये पाहत आहे आणि त्याच्यामुळं सामान्याचे महसूलमध्ये जे निर्णय पाहिजे होते ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या वर्षभरात महसूल विभागात घेतले। ते निर्णय घेताना सामान्य जो ग्रुप कुटुंबातला आहे, गरीब कुटुंबातला आहे, ज्याला खरं शासनाची मदत पाहिजे आहे असे निर्णय खऱ्या अर्थानं आपण आपल्या काळामध्ये घेतले। आजचा निर्णय हा आपला ऐतिहासिक निर्णय होणार आहे, कारण की आपण जरी म्हटलं 60 लाख लोक त्याच्यात पार्टिसिपंट आहे, परंतु अजून आपल्यापर्यंत कंप्लीट त्याचा डाटा जो येईल तर तो जवळपास 1 करोडच्या वर जाईल असं माझं मत आहे। 1 करोड जर आपण पकडलं तर जवळपास 1,03 पकडलं तर जवळपास 3 करोड लोकांच्या जीवनामध्ये तुम्ही तो बदल घडवून आणत आहे आणि हा एवढा मोठा बदल आजपर्यंतच्या इतिहासात महसूल विभागामध्ये कधी झालेला नाही। आपण जो निर्णय घेतला त्यात अमरावतीमध्ये माझ्या मतदारसंघात जर विचार केला तर फार मोठ्या प्रमाणात जवळपास 30 ते 35,000 लोक याच्यापासून वंचित होते आणि तो निर्णय आज आपण घेतला। त्याची SOP आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा महसूल सचिवांच्या ACSच्या त्याला फॉलोअप घ्यावं लागेल। SOP चांगल्या लवकर आली आणि SOPमध्ये तुम्हाला राज्य शासनमधून एक निर्णय अजून घ्यावा लागेल। जसं तुम्ही सांगितलं नियोजन प्राधिकरण किंवा ज्याचे काही रिझर्वेशन असतील तो सोडून आपण करणार आहे, परंतु शासन म्हणून आपल्याला तो तुमच्याकडे SOPमध्ये ते आल्यानंतर आपण एक सामूहिक जर तिथं खरोखर आता बाधा होत नसेल, 15-20 वर्षाचं घर बांधलेलं असेल, 20 वर्ष झाले ते बांधलेलं असेल तर तो निर्णय आपण नगरविकासकडे देऊन त्याचं सुद्धा 37 लावून त्याला सुद्धा आपल्याला रेग्युलराईज करणं हा सर्वात मोठा एक निर्णय त्यातला राहणार आहे। तो निर्णय सुद्धा आपण एक शासन म्हणून घ्याल अशी आपल्याला विनंती करतो आणि पुनश्च आपलं एक अभिनंदन करून माझे पुन्हा आपण पालकमंत्री आहे आमच्या अमरावतीचे, त्याच्यामुळे तो आपला अमरावतीचा विषय आपण सातत्यानं पुढे नेत असतो, परंतु असं जर नियोजन प्राधिकरणामध्ये सध्या आरक्षणावर जरी काही तुकडाबंदीचा आला तर तो आपण 37 करून गव्हर्नमेंटकडून कसा आपल्याला सोडवता येईल या संदर्भात सुद्धा आपण विचार करावा ही विनंती। धन्यवाद।